महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे एमआय शिवारातील गणेशनगर परिसरात काल रात्री 8च्या नंतर आज शुक्रवार 6ला 2 शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले करीत 2 मेंढ्या ठार, 2 शेळ्या जखमी तर अनेक कोंबड्याही बिबट्यांनी फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे या परिसरामध्ये प्रचंड दहशत पसरली आहे। बिबट्यांच्या पाळीव जनावरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे मुक्या प्राण्यांचे नाहक बळी जात असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटात सामोरे जावं लागत आहे। त्यामुळे कवठे एमआय परिसरात बिबट्यांची दहशत कायम असल्याचे दिसून येते। मेंढपाळ शेतकरी मोहन खोडा तांबे आपल्या कुटुंबियांसमवेत गणेशनगर येथील शेतकरी सावकार मुलमुले यांच्या शेतात आपल्या बकऱ्यांचा तळ ठोकून असून मेंढ्यांना परिसरात चारण्याचे काम करून उपजीविका करीत आहेत। तांबे यांनी त्या शेतात आपल्या मेंढ्यांसाठी जाळी लावलेली असून त्यावरून बिबट्याने आत उडी मारत प्रवेश करून आतमध्ये बांधलेल्या एका मोठ्या नर मेंढ्यास ठार केला आणि या घटनेने मेंढपाळ तांबे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। तर दुसऱ्या घटनेत गांजेवाडी रस्त्यानजीक वास्तव्यास असणारे सावकार भोर यांच्या गोठ्यातील जनावरांवर हल्ला चढवत एक मेंढी ठार केली तर 2 शेळ्या गंभीर जखमी केल्या। तर जाळीवरून गोठ्यामध्ये प्रवेश करीत बिबट्यांनी आणखी एक शेळी गायबच केली तर खुराड्यातील 8-10 कोंबड्या बाजूकडील शेतात नेऊन फस्त केल्या। कवठे एमआय शिवारात या वारंवार अशा घटना घडत असल्याने पाळीव आणि पशुधनाचे संरक्षण कशा प्रकारे करावे हा प्रश्न पशुपालक मेंढपाळ शेतकऱ्यांच्या समोर उभा टाकला आहे। अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पशुपालन करणारे शेतकरी त्रस्त झाले असून बिबट्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांचे नाहक बळी जात आहेत। बिबट्याच्या वाढत्या दहशतीने बिबट्यांना पिंजऱ्यात पकडण्यासाठी शिरूर वन विभागाने योग्य त्या उपाययोजना तात्काळ करण्याची मागणी राष्ट्रीय किसान विकास मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक पत्रकार सुभाष अण्णा शेटे यांनी केले आहे। या घटनांबाबत शिरूर वन विभागास तात्काळ माहिती देण्यात आली असून घटनेचा शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नितीन म्हात्रे, वनसेवक हनुमंत कारकुड यांनी पंचनामा केला आहे। तर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांची नुकसान भरपाई शासन नियमानुसार मिळणार असल्याचे शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी बोलताना सांगितलं। घटना झालेल्या ठिकाणी शिरूरचे वनरक्षक वनपाल म्हात्रे साहेब आलेले आहेत। त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी हनुमंत कारकुड सुद्धा आहेत। त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। पाहूयात नागरिकांना काय आवाहन करतायत ते। या ठिकाणी शेती आहे ती आता जी पूर्णपणे म्हणजे पाण्याखाली गेलेली आहे। पाण्याच्या हिशोबाने सगळं बागायती क्षेत्र झालेलं आहे। तर या ठिकाणी काय होतं की बागायती ऊसाच्या क्षेत्रामध्ये बिबट्यांची वाढ जरा झपाट्याने होते, जी जंगलामध्ये होते त्याच्यापेक्षा या भागात जास्त प्रमाणात होते। आणि अशाच्यात थोडंसं लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे। स्वतः ज्यावेळेस एकटं दुकटं बाहेर निघू नये, लहान मुलांना वगैरे कुठे असं एकटं सोडू नये। सोबत जाताना थोडासा आवाज वगैरे करत असा मोबाईलवर गाणी वगैरे लावून ती त्या पद्धतीने त्यांनी एकटं जर जात असेल तर ती काळजी घ्यावी। त्यामुळे शक्यतो बिबट्या स्वतःपासून लांब जातो आणि खाली वाकू नये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिबट्या जर खाली वाकला तर त्याला असं वाटतं की तो भक्ष्य आहे आपलं, त्याच्यामुळे तो त्यावेळेस अटॅक करतो। अन्यथा जर तुम्ही सरळ चालत राहिला तर बिबट्या सहसा अटॅक करत नाही। धन्यवाद। शेतकरी मोहन तांबे आहेत जे मेंढपाळ आहेत आणि मेंढपाळ असताना त्यांचा हा जो मेंढ्यांचा वाडा आहे तो या शेतामध्ये आमचे मित्र आणि आमच्या गावचे शेतकरी मुलमुले यांच्या शेतामध्ये त्यांनी तो वाडा बसवलेला आहे। रात्रीच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या वाड्यावर अटॅक केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांची एक मेंढी ठार झालेली आहे। पाहूयात कशी घटना घडली। रात्री 4 वाजता बर ते आल्याच्या नंतर इकडून शिरलं वाघोरीत। मग आम्ही आरडाओरडा करून ते बाहेर काढून दिलं, त्यांनी टाकून दिलं। त्याच्यानंतर मग आम्ही जागृत राहिलो, कुत्री बित्री आवाज देऊन, मग ते आलं नाही पुन्हा। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।